उपाशी नाही गेला. चहा पिऊन सर्व चहा पिऊन चहा पाणी प्रत्येकाला मदत केलेलं आहे. कोविड मध्ये पण किती डोंगरीतली ते महिला याच्या त्यांना पण 2-3 महिने 3-3 महिने रेशनिंग दिले. मी माझ्या घरात लावलेलंच आहे. त्याने आज एवढे मेहनत केले, त्याच्या तोंडाकडे बघून त्याने लोकांनी केलं. त्याला आज रात्रंदिवस एवढे लोक येतात त्याच्यासाठी रडतात. त्याचे कष्ट आहेत, त्याची मेहनत आहे. लांडी लबाडी करून त्यांनी जिंकलेलं नाही, खोटेगिरी करून जिंकलेलं नाही. मोठा भाऊ आहेत तुम्ही, भाऊंचे मोठे भाऊ आहेत तुम्ही. बाबासाहेबांनी लोकशाही आपल्याला सर्वांना दिलेली आहे, ती पैशासाठी नाही दिलेली आहे. एक मत प्रत्येकाला अधिकारच दिलेला आहे आणि माझ्या भावावरती अन्याय झालेला आहे आणि खोटेगिरी झालेली आहे. लोक बाहेर नहीं कर सकते. 25-7 दिए हम लोग को पानी, गटर का, रोड का, लाइट का. जब भी बुला तभी आते. घर में कोई बीमार होता था तो ये आदमी बिल आते. किसने भी कितना भी आने दो आफत, हमने अपनी जिंदगी को वो डोंगर पर कितनी भी रात हो दिन हो हमने काम केलं. 1200-1300 मतांपैकी 700-800 मत तर ह्यांनाच पडलेत सर्व. आणि एवढे मत ह्यांना पडून सुद्धा रुपेश जाधव त्यांची सीट कशी आली नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा अभूतपूर्व निकाल आपल्या समोर आलेला आहे. बहुजन विकास आघाडीने जरी विजय मिळवला असेल तरी बहुजन विकास आघाडीचा दिग्गज नेता म्हणून ओळखला जाणारा रुपेश भाऊ यांचा पराभव आता लोकांच्या जिव्हारी लागलेला आहे. रुपेश जाधव म्हटलं तर रात्री अपरात्री कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने, कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीने जर रुपेश जाधव याला फोन केला तर रुपेश भाऊ त्याच्यासाठी मदतीला धावतो. मग रुपेश भाऊ हे ना बघत की तो काँग्रेसचा आहे, तो शिवसेना उभाटाचा आहे, तो भारतीय जनता पार्टीचा आहे किंवा तो बहुजन विकास आघाडीचा आहे. रुपेश भाऊंचा इतिहास जर आपण पाहिला तर प्रत्येक पद रुपेश जाधव यांनी भूषवलेलं आहे. उपमहापौर पद, सभापती, शिक्षण सभापती. अतिशय कमी वयामध्ये राजकारणात आलेला हा व्यक्ती लोकांच्या मनामध्ये बसला. परंतु ज्या ठिकाणी रुपेश जाधव यांनी पॅनल उभा केला ते 3 लोक निवडून येतात, परंतु रुपेश जाधव यांचा पराभव होतो. या विरोधात ज्या वेळेला रिकाउंटिंगची मागणी केली जाते तेव्हा निवडणूक आयोग असं सांगतो की तुम्ही कोर्टात जा. या सगळ्या विषयाशी बोलण्यासाठी आज इतकी लोक रुपेश जाधव यांच्या समर्थनात उतरलेली आहेत. खरंच रुपेश जाधव यांच्यावरती अन्याय केलाय का? आणि खरंच रुपेश जाधव यांना पराभव करण्यासाठी एक मोठी फळी, मोठी शक्ती काम करत होती. कशासाठी? जर अशा व्यक्तीचा पराभव झाला तर तो पराभव रुपेश जाधवचा नाहीये, तर तो पराभव वसई विरारच्या प्रत्येक जनतेचा आहे. ज्यांनी लोकांसाठी काम केलं त्याचा पराभव झाला आणि ज्याला कोण ओळखत पण नव्हता तो निवडून आला. हे कसं शक्य असू शकतं? जाणून घेऊया. हे सगळे मतदार माझ्या सोबत आहेत, त्यांचं म्हणणं काय. किसको आपने वोटिंग किया था? हमने रुपेश यादव जी को, उन्होंने हम लोग के लिए बहुत किया. जैसे कि कैलाश पटेल काका हमारा 41 बिल्डिंग टूटने के बाद जिस तरह से हमको मदद कर रहे थे, उसी तरह से रुपेश यादव सर भी हम लोग का इतना मदद किए कि पूछो मत. खाना से लेके हर चीज़, 2 महीना तक हमको फ्री में खाना भी दिया उन्होंने. अभी हम लोग 800-850 वोट उनको डाला है, लेकिन समझ में नहीं आ रहा है कि खाली 74 वोट से या 75 वोट से रुपेश यादव जी कैसा हारते हैं. आप लोगों ने सबने वोट रुपेश जी को ही डाला? हाँ, सबने हम लोग ने रुपेश जी को ही डाला. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मतदान जे आहे ते रुपेश जाधवांना केलेलं आहे. हाँ, जो रुपेश यादव सर ने बाकी के जो 3 जन को खड़ा किया था वो 1400 वोट से जीत जा रहे हैं, लेकिन रुपेश यादव सर 74 वोट से हार जा रहे हैं. ये समझ में नहीं आ रहा है हमारे. हा कळीचा मुद्दा आहे की इतर जे उमेदवार आहेत ते 1400 मतांनी विजय झालेले आहेत आणि रुपेश भाऊंचा फक्त मात्र 74 मतांनी पराभव झालेला आहे. याच्या मागे काय घोडबंगाल आहे? आता कोर्टात ॲफिडेव्हिट सादर केल्याच्या नंतर कोर्ट याच्यात काय निर्णय देणार आहे ते तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. इतक्या वर्षापासून कोर्टात निकाल चालतो, पण कोर्ट खरंच याच्यावरती न्याय देणार आहे का? दादा, तुम्ही तुमचं नाव सांगा. दीपक पवार. कोणत्या पक्षाचे आहेत तुम्ही? आम्ही उबाटा. उबाटाचे आहेत. उबाटाचे असून तुम्ही भाऊना मदत हो, केली. कारण त्यांनी आमच्यासाठी भरपूर काय केलं. कारण आमचा जो वाघोबा नगर एरिया आहे हो. त्या एरियामध्ये आम्हाला पाणी नसताना सुद्धा त्यांनी एवढं पाणी दिलं किंवा सगळा आमचा ग्रुप त्यांच्यासाठी. आणि आमच्या त्या ग्रुपमधून कमीत कमी 700 ते 750 वोटिंग त्यांच्या 21 नंबरला होते आणि त्यांचे सगळं वोटिंग तर आम्ही तिथपर्यंत पोहोचलं. कारण आमचा उबाड्याचा तर एकच पक्ष, एकच म्हणजे एकच उमेदवार होता. त्याच्यानंतर 3 तर येणारच होते, रुपेश भाऊनाच होते. पण रुपेश भाऊ एवढ्या मताने, आमच्या तर 100% अंदाज होता की रुपेश भाऊ 100% एवढ्या मताने यायला पाहिजे होतं की ते एवढे मताने पडूच शकत नाही. एवढा 100% त्यांना यायला पाहिजे होतं. पण एवढं कसं काय कमी पडलं हे आम्हालाच काय समजत नाही. यांचे गणित काय आहे?
हा गणित काय कळत नाही. ऍक्च्युली तिघ जण पडले असते आणि रुपेश भाऊ निवडून आला असता तर गणित कळलं असतं, परंतु इथे मात्र उलट झालेलं आहे. रुपेश भाऊ यांचा पराभव झालेला आहे आणि बाकीचे तिघ जे आहेत ते 1400 मतांनी लीड घेतात. मॅडम, तुम्ही पण 41 इमारतीत राहतात. कैलास पाटील आणि रुपेश जाधव या दोन व्यक्तीने पक्ष बाजूला ठेवून, स्वतःचे विचार बाजूला ठेवून मदत केली. आता हे सगळे जे काही निकाल समोर येतात, तुमचं काय मत आहे याच्यावर? आमचं हेच मत आहे की आम्ही 41 बिल्डिंग ज्या वेळेला पाडले त्यावेळेला कैलास काका पाटील आणि रुपेश जाधव यांनी आम्हाला खूप प्रमाणात मदत केली. कारण त्यांनी त्यावेळेला विचारलं सुद्धा नाही की तुम्ही कुठल्या पक्षाला मदत करता वगैरे काय नाही. हे सर्व त्यांनी बाजूला ठेवून एक माणुसकीच्या नात्याने खूप आम्हाला मदत केली पण, आणि आताही करत आहेत ते मदत. कधीही फोन करा त्यांना, ते उपस्थित असतात रुपेश जाधव. आणि आता हे जे वोटिंग झालं त्याच्यामध्ये असं वाटलं नव्हतं की रुपेश जाधव म्हणजे रुपेश भाऊ पडतील म्हणून, कारण ते बाकीचे जे 3 उमेदवार होते त्यांना तर आम्ही ओळखत सुद्धा नव्हतो. आम्ही रुपेश जाधव यांना ओळखूनच आम्ही मतदान केलेलं आहे. आमच्या इकडचे 41 बिल्डिंगचे 1200-1300 मतांपैकी 700-800 मतं तर ह्यांनाच पडले आहेत सर्व. आणि एवढे मत ह्यांना पडून सुद्धा रुपेश जाधव त्यांची सीट कशी आली नाही आणि बाकीचे 3 निवडून आले, हेच गणित आम्हाला काही कळत नाही. ही लोकशाहीची हत्या आहे का? हो, तसं बघाल तर तसंच म्हणावं लागेल की लोकशाहीचीच हत्या आहे. एक माणूस रात्र असेल अपरात्र असेल, कारण रुपेश जाधव जरी बहुजन विकास आघाडीचे असले तरी प्रत्येक पक्षाच्या नेत्याबरोबर कार्यकर्त्याबरोबर हा माणूस कधीच उद्धटपणे वागलेला नाही. कधीच नाही. त्यांनी प्रत्येक वेळेला माणुसकीच्या नात्याने सर्वांना मदत केली आहे, अजूनही करत आहेत. कोणीही अपरात्री पण त्यांना फोन करून बोलवलं तरी ते उपस्थित राहतात. असं ते बघतच नाही की आपण का जायचं, ही व्यक्ती आपल्याला मदत करते का. त्यांनी कधीच हा विचार केलेला नाहीये अजूनपर्यंत. तरी मी त्यांना जेवढी ओळखते त्याप्रमाणे तरी मी तेच सांगते. मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, रुपेश भाऊंचा पराभव तुम्हाला मान्य आहे का? नाही. रुपेश भाऊंचा पराभव तुम्हाला मान्य आहे का? नाही. रुपेश भाऊंचा पराभव तुम्हाला मान्य आहे का? आता ही तर फक्त झाकी आहे, पिक्चर अजून बाकी आहे. कालपासून मी बघतोय, मला देखील अत्यंत वाईट वाटलेलं आहे, कारण रुपेश भाऊंबद्दल माझं मत स्पष्टपणे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बहुजन विकास आघाडी या पक्षाबरोबर माझे संबंध काय आहेत, परंतु तरी देखील रुपेश भाऊ पहिला असा व्यक्ती असेल की ज्याच्या घरी जाऊन मी देखील जेवतो. म्हणजे हा माणूस कधीच कोणाशी उद्धटपणे बोलत नाही. अशा माणसाचा पराभव हे काही लोकशाहीला धरून नाही ना. असंच जर चाललं तर ही लोकशाही कशी चालणार? दादा, तुझं नाव सांग. संकेत छेडा, कुठे राहतो तू? छेडा भाग, अचोला तलाव. कधीपासून ओळखतो तू रुपेश भाऊंना? 15 वर्ष. 15 वर्ष. कसं तुझी ओळख कशी झाली त्यांच्याबरोबर? सामान्य कार्यकर्ता म्हणून एक ओळख झाली. माझा ट्रस्ट है कच्छ युवक संघ, अच्छा. तो उसके हिसाब से मतलब पहचान हुआ और रुपेश भाऊ ने बोला कि जो भी रहेगा हम अब करेंगे साथ में ऐसा. तो अभी जो ये चीजें जो सामने आई है उसको लेकर के आप क्या कहेंगे? हम लोग का जितना भी पूरा कच्छी समाज है, गुजराती समाज है, जो भी है, 500 वोट रुपेश भाई को गया है पूरा टोटली. कोई भी यहाँ का वोट मतलब वहाँ पे नहीं गए. 3 उम्मीदवार उनको आप पहचानते हैं? नहीं पहचानते थे. बाकी के 3 उम्मीदवार को आप पहचानते? नहीं पहचानते. हा कळीचा मुद्दा भाव है. के नाम पे ही वोट दिए और जो भी अगर भाऊ नहीं होते तो वो पैनल को आप वोट नहीं वोट ही नहीं जाता था. वोट ही नहीं जाता. जो बीजेपी कट्टर थे उन लोग ने भी खाली भाऊ के नाम पे ही वोट दिया, बाकी ने तो वोट ही नहीं जाता था. ही गोष्ट खरी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे त्या ठिकाणी भाऊ नसते तर आम्ही मतदान केलं नसतं. मग मतं गेली कुठे? सर हा बोला 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 साहेब, बोला हा बोला बोला. मैं खुद भारतीय जनता पार्टी में था और रुपेश भाऊ के नाम पे हमारे एरिया में मेरा पर्सनल में हम एक ग्रुप बना करके कम से कम 500 से 600 वोटिंग करवाया है और चारों सीटी पे बटन दबाया है और खुला सबने बोल बोल के किया है. और सिर्फ रुपेश भाई के नाम पे, बाकी 3 कैंडिडेट को तो कोई जानता ही नहीं था. लेकिन रुपेश भाई कैसे हुआ ये तो हम लोग सोच ही नहीं पा रहे हैं कि ऐसा हुआ कैसे है. हमको शौक लगा हुआ है कि 500 वोट हम करवाए, बाकी लोगों ने भी करवाया और सब चारों सीटी पे दबाया तो 3 सीटी जीत रही है. 3 कैंडिडेट हमारे पैनल पे जीत रहे और वो जिनका मुखरा देख के, जिनको समझ के हम लोगों ने वोटिंग किया, उनको 74 वोट से हार रहे. नंबरिंग क्या है और कैसे हुआ ये नहीं बता. लेकिन इसमें मुद्दा ये भी है ना कि अगर रिकाउंटिंग के लिए बोला गया तो रिकाउंटिंग क्यों नहीं की गई? उस वक्त आपने वो मुद्दे को पकड़ के रखना चाहिए था. हमको रिकाउंटिंग चाहिए, रिकाउंटिंग होनी चाहिए थी उस वक्त. जी हाँ, बिल्कुल रिकाउंटिंग चाहिए था और रिकाउंटिंग कराना ही चाहिए था. और मेरा मानना है कि अगर रिकाउंटिंग होता तो आज ये देखने को नहीं होता और रिकाउंटिंग में हमारे भाऊ जीत कर ही आए होते. और ये 74 की जो मार्जिन है,
अभी जो और कैंडिडेट हैं वो 1500, 1700, 1800 यही पैनल पे वो जीत रहे, जिनको हम पहचानते ही नहीं है, लेकिन जिनके चेहरे देख करके हमने उनको वोटिंग किया वो 74 वोट से हार रहे, ये समझ के बाहर हो गया। हा निकाल जो आहे तो कोणाच्या कानी पडत नाही. कैसे हो? ठीक है, अभी जो रुपेश भाऊ का जो पराभव हुआ है उसको लेकर के आप क्या कहेंगे? उसके बारे में हम लोग को बहुत दुख है इस चीज़ का, और हम अपनी दुख को ये कहते हैं कि जहाँ मैंने डोंगरी पर प्रकट पढ़ा में हमने लोग काम किया है, 4-5 करोड़ का काम हुआ है, कहीं जो गटर नहीं था, पानी नहीं था, कुछ रास्ता नहीं था, तो हमने एक जैसा बचपना का लड़के को खिला के काम करवाया पीछे लग लग के, और हमने इतनी हैरान किया, और अभी हम सोच नहीं पाते कि अपने आप को कि हमने इतनी मेहनत करके अंदरूनी मेहनत करके और उनके काम, हम अपने काम के ऊपर हमने दादा को भाव को वोट दिलाने की कोशिश किए, और हम लोगों ने दिन रात लोगों ने कुछ भी किया, बाकी हमने काम पर लोगों को अपनी बात रखे कि भाई हमने काम किया है, काम के ऊपर वोट देना है, क्योंकि उनके फोरस में थे, एक मीटर नहीं लगते थे, तो भी हमने मीटर, रास्ता, गटर सब हम लोगों ने करके लिए, क्योंकि वो सरकारी जगह पे भी करके लिए, क्योंकि हम वसई विकास भाव रहेंगे तो ये डोंगरी बचेगा करके हमारा एक भावना था कि हमने डोंगरी पर नहीं रहेंगे वसई विकास। सोच समझ के भाऊ का गेम किया. हाँ, ऐसा सोच के क्योंकि ये मिटता नहीं था कभी, और ये एक ही घंटे में मिट गया वोटिंग का, तो ये कभी सोच नहीं सकते कि वोटिंग का जो नाखून लगा था, अभी हमको वहाँ गए और मैं खुद गई, मेरे घर का 18 वोट 18 जगह डाल दिया, फिर भी हमने उसके संपर्क किए कि हमको वोट देनी है, और वोट के पास गए तो बोलता हो गया जाओ। मैं बोला कैसे हो गया? हमने वहाँ उसको लड़े कि भाई कैसे हो गया, मैंने तो दी ही नहीं, तो वो लड़ने के बाद मैंने वोट दे पाई, तो उसके लिए हमने बोलते कि दुख है, और जिसने भी कोई भी है जो किया है, आज नहीं कल उसको सामने आना ही है, पाप लगेगा, और पाप नहीं उसको सब सामने आना है, और हम आज भी वही दमन से काम करेंगे, आज भी हम कमजोर नहीं हुए, भाव कमजोर हुए, बाकी 3 जन है और हमारा बाप है, तो हमको कोई कमजोरी का फायदा नहीं लेना है, और हम आज भी हम अपने मन से काम लोगों को जनता करेंगे, भले वो लोग गिराया कि पढ़ाया, क्योंकि हम काम करने के लिए आगे जाएंगे, चाहे वो 2 बजे हो, चाहे 3 बजे हो, चाहे 4 बजे, जो भी बुलाएंगे हम काम करेंगे, और बहुत काम बाकी है हमको करने के लिए, ऐसा नहीं कि सब काम हो गए, तो भाव के लिए हमने मेहनत किया। एक बच्चे को आमदार ने हमको अपनाने को बोला कि अपना के, और ये बच्चे को तुम्हारा काम है जिताना, जब वो नगर सेवक थे तब मुझे अपनाने के दिए, आज मेरा उम्र वहाँ से 20 साल काम, और मुझे इतनी तकलीफ थी कि मुझे कभी भी मेरा घटना हो सकता था, तो भी हमने भगवान से, माता जी से प्रार्थना करते कि यहाँ का सीट किसी को ना जाए, तो वो सीट भी आई, बाकी ये सीट के साथ कैसे खिलवाड़ किया गया ये अपने आप को नहीं लग रहा है. खरं आहे, लोकांचे डोळे पाणावलेले आहेत, कारण जरी गड आला असेल तरी मात्र सिंह मात्र बहुजन विकास आघाडीच्या गोट्यातून निसटलेला आहे. रुपेश भाऊंचा पराभव हा लोकशाहीला गळा चेपणारा आहे. बेन, आपका नाम बताओ. मेरा नाम दुर्गा सर. रुपेश भाई को कैसे पहचानते हैं आप? हम लोग बहुत पहले पहचान, 25 साल से हम लोग का ये काम किया है उधर. तो अभी आपको कितना दुख हो रहा है भाऊ को बहुत दुख जान? रहा है हम लोग को. हम वो उसको बायल नहीं कर सकते. 25 साल से साथ दिए हम लोग को, पानी, गटर का, रोड का, लाइट का, जब भी बोला तभी अभी घर में कोई बीमार होता था तो ये आदमी बिल आते आते. और हमने अपना मन ये सब जो कुछ भी किया है जानबूझकर किया हुआ है. हाँ, किया है, सबको दिख रहा है, ये सामने दिख से. रहा है. और हम मन से काम करते हैं. हम लोग को नहीं भी बोले तो हमारे एक घर है कि हम, अप्पा ने बोला कि तुम कोई वार्ड में जाना और मेरा नाम बोलना, हमने अपना नाम लेके काम किए कि हमको अप्पा ने भेजा है. किसने भी कितना भी आने दो आफत, हमने अपनी जिंदगी को वो डोंगर पर कितनी भी रात हो दिन हो हमने काम किया है. आपण रुपेश भाऊंशी बोलायचा देखील प्रयत्न करू, परंतु रुपेश जाधव जे आहेत ते आता बोलायच्या मनस्थितीत नाहीयेत, कारण हा पराभव रुपेश भाऊंचा नाहीये, तर हा पराभव आहे लोकशाहीचा. रुपेश भाऊंना मानणारा एक मोठा वर्ग फक्त आचोलेतच नाहीये. हा माणूस वॉर्ड कोणाचाही असो, कारण हा पहिला माणूस आहे जो उपमहापौर पण राहिलाय, महापौर पण राहिलाय, प्रभाग समितीचा अध्यक्ष पण राहिलाय, आणि ज्यावेळेला नगर परिषद होती त्यावेळेला सगळ्यात लहान वयाचा नगरसेवक म्हणून रुपेश भाऊंची ओळख होती. तिथे त्यांनी चांगलं काम केलेलं. आज देखील रामदास आठवलेजी ज्या वेळेला वसई विरारमध्ये येतात तेव्हा रुपेश तू कसा आहेस हे म्हणायला ते विसरत नाही. खरंच रुपेश भाऊंचा पराभव हा कशामुळे झालेला आहे हे समोर येणं गरजेचं नाही आहे का? एवढा चांगला माणूस, समाजसेवक, जो खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करतो, सच्ची सेवा करतो, त्याचा पराभव काय सांगतोय? बहुजन विकास आघाडीने जरी गड जिंकला असेल, परंतु सिंह मात्र बहुजन विकास आघाडीच्या हातातून निसटलेला आहे.
याच्या मागे नेमकी कोण शक्ती काम करत होती? जर रिकाउंटिंग करायला सांगितली तर निवडणूक आयोगाने ती रिकाउंटिंग का केली नाही? एका पॅनलमध्ये ज्यांना रुपेश भाऊ आणतात त्यांचा विजय होतो आणि रुपेश भाऊंचा पराभव होतो. हे कसं शक्य आहे? हे कोण मानू शकतं का? या सगळ्या विषयावरती आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून रुपेश भाऊ यांना समर्थन करा. बिंदास कमेंट करा, तुमच्या मनात जे काय आहे ते सांगा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.